नमस्कार, रुपाली क्राफ्टच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्याने बनवलेले टेबल मॅट कसे बनवायचे शिकणार आहोत. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. टेबल मॅट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे पांढरे मोती, 6 नंबरचे हिरवे मोती लागणार आहे. तुम्ही दुसरा कलर पण घेऊ शकता. कात्री लागणार आहे, तंगूस आणि सुई लागणार आहे. चला तर बनवूया आपण आता. सुरुवातीला आपण तंगूसमध्ये सुई घेऊन खाली गाठ मारून घेतली आहे आणि ते 4 मण्यांचे 4 पांढरे मोती घ्यायचे. आणि हे खालच्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे इथं 4 मण्यांचं चौकोन तयार होईल. आता परत इथं 3 मोती घ्यायचे आणि परत त्या खालच्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे इथं पण 4 मण्यांचं चौकोन तयार होईल. आता परत पुढच्या 2 मोतीमध्ये सुई घ्यायची आहे. अशा प्रकारे हे आपण आता हे 2 चौकोन असे करून घेतले. तसे आपण एकूण 7 चौकोन करून घेऊया. हे 1 2 3 4 5 6 आणि 7 चौकोन करून घेतलेले आहेत. आता आपल्याला दुसरी ओळ करायची आहे. तर आपण ह्या बाजूला सुई घेतली इथं आणि इथं परत 3 मोती घ्यायचे आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची. त्याच मोतीमधून, ज्या मोतीमधून सुई काढली होती त्याच मोतीमधून काढायची. आता सुई परत उजवीकडच्या मोतीमध्ये घ्यायची. परत इथं 2 मोती घालायचे. परत ह्या मोतीमधून खालच्या बाजूने सुई काढायची, म्हणजे इथं पण 4 मण्यांचं चौकोन तयार होईल. आता आपण असे पण पूर्ण करून घ्यायची दुसरी ओळ. आता ह्या बाजूनी जसं 7 केले तसं इकडं पण 7 ओळी पूर्ण करून घेऊयात आपण. म्हणजे इकडून असे ह्या बाजूनी 7 ओळी झाले आपले. आता 7 असे झाले आणि इकडून पण 7 असे इकडून पण 7 केलेत. आता आपल्याला सुई ह्या मोतीमध्ये घ्यायची आहे. आता इथे एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा असे 3 मोती घ्यायचे आहेत आणि परत ह्याच मोतीमधून सुई काढायची. असं हे आपण चौकोन करून घेतले. वरच्या बाजूला हिरवा मोती आलेला आहे. आता परत आपण हे तिन्ही मोतीमधून सुई काढायची आणि पुढच्या मोतीमध्ये घ्यायची. म्हणजे परत तसाच चौकोन करायचा आहे, फक्त आपण इथं एक हिरवा मोती घातला. आता इथं काय करायचं आहे, सुरुवातीला एक पांढरा मोती आणि एक हिरवा मोती असे 2 मोती घालायचे आणि परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. फक्त आपण वरच्या बाजूला हिरवा मोती येईल असं विणत जायचं आहे. आता ही पूर्ण ओळ आपण अशी करून घेऊया आणि हे 4ही बाजूनी तसंच करायचं आहे आपल्याला. हिरवा मोती घालून 4ही बाजूनी विणून घ्यायचं. फक्त बाहेरच्या साईडला हिरवा मोती येईल एवढं बघायचं आहे आपल्याला. आता हे जसं बनवलं, एक बाजू जशी बनवली तशी आता ह्या बाजूला पण तशीच. आता ह्या मोतीमध्ये सुई घ्यायची. तर इथे एक पांढरा मोती, एक हिरवा आणि एक पांढरा, ह्या मोतीमधून सुई काढायची. हे मधले 2 मोती आपण पांढरे तशीच ठेवलेले आहेत. तर परत ह्या तिन्ही मोतीमधून सुई काढायची आणि परत ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घेतली सुई. आता इथं पण तसंच करायचं आहे. सुरुवातीला पांढरा मोती घालायचा आणि हिरवा मोती घालायचा. म्हणजे हिरवे मोती पण 7 यायला पाहिजे आहेत अशा प्रकारे. तर ही पण ओळ आपण पूर्ण तशीच करून घेऊया. हे 4ही बाजूची आपण ओळी करून घेऊया तशीच हिरवे मोती घालून.
अशा प्रकारे हे मधले 2-2 मोती फक्त आपण पांढरे सोडलेले आणि हिरवे प्रत्येक ठिकाणी 7-7 मोती आलेले आहेत. अशा प्रकारे इकडं 7 आणि इकडे 7. आता ह्या हिरव्या मोतीमध्ये सुई घेतली आपण. आता इथं 3 हिरवे मोती घालायचे आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची, म्हणजे हिरव्या मोत्याचा आपण 4 मण्यांचा चौकोन तयार होतो. परत ह्या तिन्ही मोतीमधून सुई काढून पुढच्या हिरव्या मोतीमध्ये घ्यायची सुई. आता इथं 2 हिरवे मोती घालायचे. ह्या मोतीमधून सुई काढायची. तर हे पूर्ण आपण इथंपर्यंत करून घेऊया, हिरव्या मोतीपर्यंत. आता आपण इथं केलेलं आहे. हे पूर्ण पट्टी हिरव्या मोतीची करून घेतली. आता त्या हिरव्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आणि इथं 3 परत हिरवे मोती घालायचे. आपल्याला जो पांढऱ्या मण्यांचा जो गॅप होता तो पूर्ण हिरव्या मोतीने भरून घ्यायचा आहे. तर इथं आपण घेतलं. तर ह्या मोतीमध्ये सुई घ्यायची पुढच्या हिरव्या मोतीमध्ये आणि इथं आपल्याला आता एकच मोती घालायचा आहे. आता हा एक घेतलेला मोती आपण हे खालचे 2 पांढरे आणि इकडचा हिरवा असे 3 मोती आहेत, म्हणून आपण इथं एकच हिरवा मोती घेतलेला आहे. म्हणजे जो पांढऱ्या मण्यांचा जो गॅप होता आपला तो हिरव्या मोतीने आपण भरून काढलेला आहे. आता सुई परत तो आता एक जो मोती घातला होता आपण त्या हिरव्या मोतीपर्यंत घ्यायचं आहे. तर ह्या मोतीपर्यंत ह्या मोतीमधून सुई काढायची. म्हणजे कॉर्नरला आपल्याला पूर्ण हिरव्या मोतीने भरून घ्यायचं आहे. आता इथं परत 3 मोती घालायचे हिरवे आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची. असा हा कॉर्नर पूर्ण हिरव्या मोतीचा बनलेला आहे. आता परत आपण पुढच्या हिरव्या मोतीमध्ये घ्यायची सुई. इथं पण 2 मोती घालायचे हिरवे. आता 2 मोती घालून इकडचा भाग पण पूर्ण असं भरून घ्यायचं आहे. आता हे चारी बाजू आपण हिरव्या मोतीने विणून घेऊया. अशा प्रकारे सुंदर असे छोटेसे टेबल मॅट केलेले आहे. तर ह्या टेबल मॅटचा तुम्ही उपयोग वेगवेगळ्या प्रकारेने करू शकता. टेबलवर तुम्ही शोपीस म्हणून पण ठेवू शकता किंवा ह्या छोट्याशा टेबल मॅटवर तुम्ही एक छोटासं पॉट ठेवू शकता किंवा चहा कॉफी ह्याचे पण मग ठेवू शकता. टी कोस्टर म्हणून पण तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.